पद्मशाली युवक संघटना आयोजित कैलासवासी राजेश कोठे यांच्या स्मरणार्थ एसएससी व्याख्यानमाला आयोजित। पद्मशाली युवक संघटना आयोजित पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक या ठिकाणी कैलासवासी राजेश कोठे यांच्या स्मरणार्थ एसएससी 10वी नंतर काय करिअर विषयी व्याख्यानमाला तज्ञ प्राचार्य रोहन कुरी यांचा मार्गदर्शक आयोजित करण्यात आला आहे। यावेळी सुप्रसिद्ध गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, प्राध्यापक रोहन कुर्री, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोविंद चिंता, योगेश मार्गम, सूर्यकांत जिंदम, राम गड्डम, कन्या प्रशालेची शिक्षिका दास मॅडम, पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट मनोहर माचरला, सचिव श्रीकांत दासरी, कार्याध्यक्ष कुमार कुडक्याल, प्रवीण जिल्हा, नागेश बंडी, अंबादास कुडक्याल, श्रीकांत कमटम, शुभम एक्कलदेवी, हरीश दुस्ता, अनिल गाजगी, श्रीनिवास दासरी, प्रकाश पोरंडला, पवन गुंडेटी व पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी व 10वी विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सूर्यकांत जिंदम यांनी केले व कार्यक्रम समारोप झाल्याचे जाहीर करण्यात आले। की आपल्याला आपण किती हुशार आहोत, की आपली योग्यता काय आहे। जेव्हा बोर्डात गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभरातनं, म्हणजे फक्त शाळेतून नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थी बसतात आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की बोर्डात आपल्याला किती मार्क पडले। तर बोर्ड, एसएससी बोर्ड हे आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे। का बरं? कारण की बोर्डानंतर आपल्याला कळतं की आपल्याला कुठलं शिक्षण कॉलेजमध्ये घ्यायचं आहे आणि 11वी-12वी नंतर जे 12वीचं बोर्ड असतं त्याच्यानंतर नेमकं आपल्याला कळतं की आयुष्यात आपल्याला पुढे काय करायचं आहे। तर आतापासूनच अशा व्याख्यानमालामधून आपल्याला जे करिअर गायडन्स असतं ते खूप मोलाचं, जे सर आहेत, कुरी सर जसं आहे, दास मॅडम जे आहेत आणि बाकी सर्व जे शिक्षक आहेत ते तुम्हाला मदत करतात। आणि अशा या ज्या वेगवेगळ्या करिअर कोचिंग आणि जे व्याख्यानमाला आहेत याच्यामध्ये नक्की आपल्याला कळतं की आपल्याला नक्की कशामध्ये आवड आहे। आता तुम्हाला काही लोकांना गणितामध्ये आवड असते, काही विद्यार्थ्यांना हिस्ट्रीमध्ये आवड असते, काही विद्यार्थ्यांना बाकी मेडिकल फील्डला जायचं असेल तर त्यांना हे अशा व्याख्यानमालामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा व्याख्यानमालामध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो। तर तुमच्यापैकी किती लोकांना आता डॉक्टर व्हायचे याच्यामध्ये हात वरती करा बघू। किती विद्यार्थ्यांना इंजिनियर व्हायचे आणि किती लोकांना या दोन्ही विषय सोडून बाकी काहीतरी वेगळं करायचं, असं किती जण आहेत? माझी संख्या जास्ती आहे। तर फक्त आपल्याला काय असतं की आई वडिलांना काय असतं की माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर झाला तर त्याचं पुढे काहीतरी होतं, असं नसतं। तर अशा व्याख्यानमालेमध्ये आपल्याला नक्की कळतं की आपली आवड कशामध्ये आणि ज्याच्यामध्ये आपली आवड असेल त्यामध्ये आपलं करिअर करणं किंवा मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढचे टेस्ट देणं हे खूप गरजेचं आहे। आणि नक्कीच 10वीचा महत्त्वाचं वर्ष आहे तुमचं, तुम्ही अभ्यास करतच असेल पण तुम्हाला सर्वांना या 10वीच्या बोर्डामध्ये खूप चांगले मार्क मिळावे आणि यशस्वी व्हावं आणि तुमच्यापैकी कोणीतरी जर बोर्डात यावं अशी माझी इच्छा आहे। आणि तुम्हाला एवढंच बोलून सर्वांना शुभेच्छा देऊन मी धन्यवाद करून मला या कार्यक्रमाबद्दल निमंत्रित केलं त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो। एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।